साठी सुजित आक्रमक फलंदाज पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा एक हाती विजय मिळवण्याचा प्रयत्न केला होता तो सुजितनं आणि त्याला चांगली साथ दिली ती चिन्मयनं। शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची गरज असताना निर्धाव षटक टाकून 2 गडी बाद केले होते चिन्मयनं आणि आता दोन्ही भाऊ मैदानात साईनाथ पाटील आणि सुजित पाटील या वर्षीचा एक उत्तम गोलंदाज आणि फलंदाज म्हणून त्यांनी कामगिरी चोख पार पाडली आहे। अगदी प्रवीण भोईर याचं मार्गदर्शन नेहमी त्याला सतत लाभत असतो। तेवढा चांगला समोरील गोलंदाज सिद्धू या वर्षातील लक्ष्मण भोईरे यांच्यासाठी खास पारितोषिक आलेलं आहे। नरेश भोईरे यांच्याकडून 500 रुपये कॅच पकडली तर। हो सुजित पाटील लक्ष्मण भोईर साठी प्रदीप भोईरे यांच्याकडून 500 रुपये, नरेश भोईरे यांच्याकडून 500 रुपये। नाहीये पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नये। तत्पूर्वी सुजित साठी 3 षटकारांना 500 रुपये लावले ते राजेश ठाकूर उर्फ बंड्या ठाकूर यांनी 2 वेळा जीवदान मिळालंय। एक ते सुजित पाटील याला कुठेतरी सुजित आणि साईनाथ यांच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होतीये आणि थोडासा कुठेतरी दबाव खाली खेळला जातोय कारण समोरील जो गोलंदाज आहे संदेश याने आता वर्षात या वर्ष चांगला फॉर्म मध्ये आहे। तो 2 वेळा मालिकावीर तर 6 वेळा त्यांनी सामनावीरचं पारितोषिक पटकावलंय असा नवदी चंद्रकांत भोईर यांचा सुपुत्र प्रदीप भोईर यांच्याकडून खास बक्षीस झाले। प्रत्येक 2 षटकार 2 कॅच 2 विकेट 2 षटकार 2 फोर 2 अशा प्रत्येक 2-2 ला 1000 रुपयाचे बक्षीस झालेले। उत्तम अतिशय 3 षटकांच्या सामन्यामध्ये 3 चेंडू डॉट मध्ये टाकलेत ते 3 चेंडू डॉट टाकले। या गोलंदाजाचं कौतुक करायला हवं कारण समोरील फलंदाज फॉर्म मध्ये असताना मात्र अशा प्रकारची गोलंदाजी करणं हे नक्कीच संदेशचं कौतुक करण्याचं योग्य आहे। 18 चेंडूच्या सामन्यामध्ये मात्र एवढी चांगली सुरुवात आणि आता मात्र चेंडू कटवला जातोय मिड ऑफच्या दिशेनं तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय ते प्रणय याच्याकडून परंतु एक धाव मात्र 4 चेंडूच्या समाप्तीनंतर होते ती परी 11 संघाची। साहिल भोईर याला मॅन ऑफ द मॅच आणि 1000 रुपये त्याच्या इथे जमा आहेत। या इकडे येऊन बसा। यांना मॅन ऑफ द मॅच विवेक ठाकूर आणि कृष्णा जुमारे असे दोघे जण मॅन ऑफ द मॅच देतील। या षटक पूर्ण झाल्यानंतर द्या आणि लाईट पण आली पाहिजे। अंधारामध्ये पैसे हातात किती भेटतील त्याचा काही दांगपत्ता लागणार नाही। चला आता स्ट्राईकला जातोय हा डावखुरा फलंदाज साईनाथ कारण फलंदाजी 3 चेंडूमध्ये अपयशी ठरलेला सुजित मात्र 4थ्या चेंडूवर मिड ऑफच्या दिशेने 1 धाव घेतोय आणि स्ट्राईक देतोय। आपले बंधू साईनाथ याला 4 चेंडूच्या संपत्तीनंतर एक संत गतीने कासाव गतीने सुरुवात झाली आहे ती परी संघाची। अजूनही 14 चेंडू शिल्लक या सामन्याच्या कितपर्यंत मजल मारतोय हा परी 11 संघ ते आपल्याला पाहायचं आहे आणि मात्र चेंडू जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या दिशेनं आणि आमच्या जावयाने कॅच सोडलेली आहे आणि इकडं फुटबॉल आम्हाला असं जाणवलं की नक्की क्रिकेट आहे की फुटबॉल खेळतो आपण हे काही लक्षात आलं नाही। हे जे फुटबॉल खेळता खेळता अगदी जालीपर्यंत हा चेंडू तत्पूर्वी किती धावा जमवल्या 3 धावा आणि एक चांगल्या फलंदाजाला जीवदान देण्याचं काम केलंय मनोहर गातडे यांनी। तसं पाहायला गेलं तर मनोहर गातडे हे बातांमधील एक नामांकित क्षेत्ररक्षण आणि एक उत्तम मधल्या फलीतील फलंदाज आहे परंतु आता मात्र कुठंतरी थोडासा चाचपडताना दिसतोय आणि याचं नुकसान आपल्या संघाला कितपर्यंत होतोय ते येणारा वेळ आपल्याला ठरवणार आहे। तत्पूर्वी मात्र धावसंख्या झाली ती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर ती 4। प्रकाश भोईरनी जर कॅच घेतली तर नरेश भोईर यांच्याकडून 2000चं त्यांना बक्षीस आलेलं आहे। नाही तसं नाहीये तुम्ही इथे राहून बोंबलू नका त्या बोंबल्यानंतर तिथे स्टंपला थोडंसं हे होतो हादरा भेटतो आणि मग अशा प्रकारचा व्यत्यय येतो। आपण जर व्यत्यय आणला तर तिकडे डिझेल पिणं चालू आहे
आपल्याला ते परवडणार नाहीये. जेवढ्या लवकर सामने उरकता येतील तेवढं उरकण्याचा आपण प्रयत्न करू आणि पंच त्यासाठी अतिशय इरारीने आपलं काम चोखपणे पार पडतात. त्या पंचांचं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आणि आयोजकांच्या वतीनं मी अभिनंदन करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा शेवटच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूकडे घेऊन जातोय संदेश. सज्ज होतोय समोरील फलंदाज मात्र सुजित. 5 चेंडू आणि धावसंख्या मात्र ती 4 बिनबाद 4. खरंच खेळून दिला नाही आणि आता मात्र बाद दिलाय. आता मात्र बाद दिलाय ते सुजितने काही कमाल करता आली नाही या सामन्यामध्ये. बऱ्याच अपेक्षा आकांक्षा या सुजितवर होत्या परंतु मात्र अपयशी ठरतोय सुजित. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडीशी खराब सुरुवात झाली परिसंघाची. एक बाद फक्त 4 धावा झाल्यात आणि आता मात्र सगळी मदार साईनाथच्या खांद्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 4 निराशाजनक धावसंख्या. कमीत कमी 30 धावांची गरज असणं आपल्या संघाला. 30 धाव्यांचा डोंगर पार करण्याची गरज असताना मात्र सुजित कुठेतरी कमी पडतोय आणि एक निराशाजनक धावसंख्या घेऊन परत जातोय सुजित. आणि आता मात्र साईनाथ स्ट्राईकला डावखुरा फलंदाज साईनाथ. पहिल्या सामन्यामध्ये काही तो कामगिरी चोख पार पाडू शकला नाही. पहिल्या सामन्यामध्ये सुजित पाटीलने उत्तम कामगिरी केली होती. साईनाथ कुठेतरी अपयशी ठरला होता परंतु आता साईनाथला मात्र आपल्या सामन्याला जर पुढे घेऊन जायचं असेल आपल्या संघाला जर विजय घेऊन आणायचे असेल तर ह्या 2 षटकामध्ये आक्रमकता दाखवायला लागेल. 4 चेंडू 4 धावेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 4 धावा जमवल्या. साहिलचं आपण पारितोषिक हे 1000 रुपये. अर्षद ठाकूर आणि कृष्णा झुमारे यांना विनंती असेल आपण सामनावीरचं पारितोषिक हे साहिलला द्यायचं आहे. 1000 रुपये पण द्या आणि 1000 रुपये प्रदीप भोईर. थांबा सरपंच थांबा. दोघे जण जा. विकास झुमारे थोडा घाबरला चेंडूला. पाय बाजूला घेतला त्यानं. खरं पाहायला गेलं तर पाय आपण मध्ये लागून चेंडू अडवायला पाहिजे होता पण असो थोडंसं आपला प्रॅक्टिसचा अभाव आहे. वेळेत ना वेळ काढून आपण गावासाठी 1 दिवस काढला हे सुद्धा आपल्यासाठी लाख मोलाचं आहे. नक्कीच टाळ्या वाजून या सर्व खेळाडूंचा आपण सत्कार करायला हवं. तत्पूर्वी मात्र साईनाथनं फक्त 1 धाव घेतली. सुंदर असा पहिल्या ओव्हरला फक्त 4 ठाकूर 4 धावा. पहिल्या ओव्हरला 4 आणि आता पहिला चेंडू टाकला. इकडे लिहिलंय का बाद. उमेश भोईर बाद. लक्ष्मण भोईरसाठी आतापर्यंत 500 रुपये प्रदीप भोईर यांच्याकडून व नरेश भोईर यांच्याकडून 500 रुपये कॅच पकडल्यास. लक्ष्मण भोईर नक्कीच एक उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षण आहेच आणि फलंदाज सुद्धा आहे. पहिल्या सामन्यामध्ये फक्त 1 चेंडू खेळायला भेटला परंतु त्याने लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मधून एक उत्तुंग षटकार ठोकून आपण अजूनही जुनं ते सोनं हे त्यांनी दाखवलं आणि हे सर्व लाईटची व्यवस्था सुद्धा त्याच्या मार्फत झालेले. लक्ष्मण भोईर त्याचं अगदी मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सामन्याकडे घेऊन जातोय. उमेश भोईर हा एक उत्तम दर्जाचा फलंदाज होता. चांगला उत्तुंग षटकार मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या समोरचं क्षेत्ररक्षण होता सिद्धेव याने मात्र अचूक झेल टिपला आणि कुठेतरी सुनील सते हे जुनं ते सोनं परंतु सोन्याला लागली काय बोल. सोन्याची काय चकाकी सोन्याचा भाव उतरलेला दिसतोय मला तर वाटतंय. सुनील सते असं वाटलेलं की डावखुर हा फलंदाज आहे हा काहीतरी किमया करून दाखवेल कारण पडत्या काळात नेहमीच सुनीलला आम्ही एकत्र खेळलेलो आहोत. पडत्या काळात नेहमीच सुनील हा संघाची बाजू सावरायचा. अगदी सुनील भोईर असेल किंवा अनिल भोईर सुनील सत्य असेल किंवा अनिल भोईर असेल तर पडत्या काळामध्ये तो डाव सावरण्याचा प्रयत्न करायचा परंतु यावेळेला सुद्धा तो असाच प्रत्येक घडून आणील असं वाटलं असताना मात्र प्रणय ठाकूर आताच एमजम मधून तो धावत पळत इकडे आला आणि गोलंदाजीसाठी सज्ज झाला. त्याने मात्र सुनीलला थोपवलं आणि त्रिफलाचित केलं आणि आपली उपयुक्तता सिद्ध केली रौनक संघासाठी त्याने. आणि काय बोलता फेक्युअर ऑब्जेक्शन आहे का. लाईव्ह चेक केलं जाईल. लाईव्ह चेक करतो आम्ही. चला चालू करा पंच. धन्यवाद पंच. आता कोण फलंदाज गेला
अरे वा 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 वा. अतिशय लॉलीपॉप लॉलीपॉप. आणि नो बॉल सुद्धा पंचाकडून एक बोनस भेटलेला आहे. 5 धावा मिळाल्या आहेत आणि आता फ्री हिट सुद्धा मिळेल. प्रणयची थोडी काय प्रशंसा केली काय मात्र तो हवेतच गेला आणि हवेत झाल्यानं परिसंघाला मात्र त्याचा नक्कीच फायदा मिळाला. अवांतरची 1 आणि फळीतून निघालेल्या विनूच्या फळीतून निघालेल्या 4 धावा. विनू हा नेहमीच तारक ठरलायच. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा उत्तम गोलंदाजी केली त्यानं. अगदी कंपनीतून 24 तास ड्युटी करून जरी आला तरी सराव करण्यासाठी मात्र कधीच चुकत नाही असा आणि अगदी प्रवीण भोईरच्या अगदी तालिमीत वाढलेला हा खेळाडू नक्कीच प्रवीण भोईरचा अभिमान बाळगून तो फलंदाजी करतोय आणि त्यांनी आपली उपयुक्तता सुद्धा ह्या सामन्यामध्ये दाखवली. अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा दाखवली आणि 11 ते 12 पर्यंत नेटमध्ये प्रॅक्टिस करतो हे त्याचं आणि 12 वाजता चायनीज घेऊन आल्यानंतर पाहुणे मंडळी सुद्धा पार्टी घेऊन येतो हे त्याचं नक्कीच एक समाधानकारक आहे. कुठल्या प्रकारची पाहुणे मंडळी? पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू आणि चेंडू जातोय. चेंडूच्या खाली जातोय सिद्धू परंतु सिद्धूला काही तो चेंडू पकडता आला नाही. जेवढा आटापिटा त्यांनी आपल्या जीवाचा केला परंतु कुठेतरी कमी पडला. 1 धाव मात्र विनूच्या खात्यामध्ये वाढते तर संघाची धावसंख्या मात्र होते ती किती 11. आता थोडीशी आकार मिळालाय परी संघाला कारण परी 11 पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा देऊन एक मोहरा चांगला फलंदाज त्यांचा सुजित बाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर उमेश सुद्धा बाद झाला होता. परंतु नंतर आलेल्या विनूनं मात्र आपली गणू बरोबर करून केलेली कमाल म्हणजे सायनाथ बरोबर गेलेली कमाल दाखवली आणि धावसंख्येला थोडीशी आकार दिलाय. धावसंख्या आतापर्यंत झाली ती 11. दुसरे षटक प्रगती पथावर असताना प्रणय गोलंदाजीसाठी सज्ज आणि सनसनाती षटकार जी परीच्या कर्णधाराला परी संघाच्या संघनायकाला जी अपेक्षा होती ती अपेक्षा आता कुठंतरी पूर्ण करण्याचं काम सायनाथ करतोय. सायनाथ हा डावखुरा फलंदाज. तसं पाहायला गेलं तर डावखुऱ्या फलंदाला षटकार मारणं हे तसं थोडं अवघड आहे कारण त्यांची धावपट्टी ही कॉन्क्रीट असल्या कारणाने थोडीशी एक 10 फूट एक्स्ट्रा आहे. परंतु त्यानं ज्या स्टेट मारून आपली उपयुक्तता सिद्ध केली आणि आता जर षटकार मारला तर प्रदीप भोईर यांच्याकडून 500 रुपये आहेत. बघा साईनाथ तुझ्यासाठी इथे प्रदीप भोईर शेवटी आपला तो आपला होता है गावठाणवाला होता है. हा सुंदर गोलंदाजी करायला लागेल ती. ह्या गोलंदाजाची 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. आता आपण ते रोनक संघासाठी खतरा आहे का परी संघासाठी खतरा आहे तो येणारं शेवटचं षटक दाखवणार आहे. स्ट्राईकला आता पुन्हा गेलाय विनू तर नॉन स्ट्राईकला आहे साईनाथ. आता दोन्ही संघाच्या संघनायकांची नक्कीच रणनीती याच्यावर अवलंबून असेल. नक्कीच रोनक संघाची रणनीती असेल की साईनाथला नॉन स्ट्राईकला कसं थोपावं लागेल तर परी संघाच्या संघनायकाची नक्कीच रणनीती असेल की साईनाथला जर स्ट्राईक मिळाली तर नक्कीच आपण तिशी पार करू कारण तिसरा गोलंदाज जो आहे तो फक्के अथर्व फक्के. अगोदरच्या सामन्यामध्ये खरंच अथर्वने नाविन्यजोगे गोलंदाजी केली होती. अगदी गोलंदाजीच्या जीवावर त्यांनी हा सामना ओढून आणला होता आणि आता हा सामना कुठपर्यंत आपल्या पारड्यात टाकण्यासाठी यशस्वी होतोय तो सार्थक फक्के अथर्व फक्के. अरे वा विनू मला वाटलं नव्हतं तू सुद्धा एवढी चांगली फलंदाजी करतोय. खरंच या आपल्या BPL मधून हे दाखवलं जातं की हे नवीन जे खेळाडू आहेत ते कसे बाहेर येतात ते आपल्याला प्रत्यय पाहायला मिळतो. अगदी चेतन आपला इथं प्रेक्षक चेतन आहे आल्यापासून पैशांची इथं त्यांनी सरबत लावले सगळ्यांना लावतोय परंतु लंगड्या घोड्यावर लावतोय त्यामुळे त्याचे पैसे अजून खिचत नाही गेले नाही. काही असो पण तो खेळाडूंना दाद देतोय. अजून एक मारला तर 200. हा आता गेला नाही 1 धाव गेली आता गेली. चालेल चांगली विनूची फलंदाजी खरंच चांगली. आपण एक षटकार मारला त्यानंतर 1 धाव घेतली कारण समोरील जो फलंदाज आहे साईनाथ हा सुद्धा उत्तम दर्जाचाच फलंदाज आहे. नंबर 1चा 24 धावसंख्या आतापर्यंत जमवल्यात त्या परिसंघानं समाधानकारक धावसंख्या आता म्हणावी लागेल कारण परिसंघाची खरी जी ताकद आहे ती गोलंदाजी त्यांच्याकडे सुजित असेल विनू असेल. प्रणयसाठी 500 रुपये झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रदीप भोईर यांच्याकडून. कोणी सचिन पाटील यांच्यासाठी सुद्धा 500. आपले कोण चेतन शेठ भोईर यांनी सचिन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय. पाहूया लेग स्पिन ऑफ स्पिन दोन्ही प्रकारचं स्पिन करतोय. हे सगळे चेले प्रवीणने तयार केलेत ना. अशाच
जर आपण रिटायरमेंटच्या दिशेने जेव्हा जाऊ अजूनही प्रवीण 5 वर्ष चांगल्या प्रकारचे खेळू शकतो. मग त्यानंतर जर भातनगावची धुरा कोणाच्या हाती सोपवायची असेल तर असे खेळाडू तयार करणे गरजेचे आहे. आणि तेव्हाच आपल्या राजेश पाटील याचं मी थोडंसं कौतुक करतोय. लाईट गेली त्याचा पुरेपूर समाचार त्याने घेतला आणि लगेच जाऊन आपल्या सौभाग्यतेसाठी त्यांनी मदत केली. पॅटीस बनवायचं काम केलं. हा आणि त्याचं मी सुद्धा कौतुक करतो. पैशापेक्षा इथं गरज महत्वाची. पैशापेक्षा इथं महत्वाची गरज. आणि बाद प्रणयला 500 रुपये. प्रणयनी कॅश घेतली. पहिला तुमच्याकडे पाहिला नाही, पहिला आमच्याकडे पाहिलाय. काय 500 5 बोटं केली. नवरा मरो नवरी मरो आम्हाला जेवण भेटला पाहिजे असं प्रणयचं झालंय. तिकडे मॅच जिंकून नाही तर हारू. 30 धावा झालेल्या आहेत आणि 31 विजय. आणि यानंतरचे जे सामने आहेत ते फक्त 2 षटकांचे खेळवले जातील कारण आपण भरपूर उशीर करतोय सामन्याला. आणि चला पटापट चला आता जरा चला. सुनील सते फिल्डिंग लावा डायरेक्ट आता. आपण याची दक्षता घ्या की आपण हे दिवसांचे सामने नाही येते, रात्रीचे सामने आहेत. प्रत्येक सामन्या गणित आपलं समीकरण इथं बिघडतोय रात्रीचा. आज सगळ्यांना आपण आता पाहिलं असेल एक 10 मिनिटं आपल्या डिझेल टाकण्याला गेली. असेच वेळ न दडवता खेळायला किती वेळ लागला तरी चालेल. त्याच्यासाठी दोन्ही पॅकर स्पॉन्सर चंद्रकांत भोईर अरुण पाटील तयार आहेत. पण तुम्ही मध्ये व्यत्यय आणून जर तो वेळ घालवला तर त्याला काही मजा नाही. आता धावसंख्या 30. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंग मध्ये 30 धावा जमवल्या त्या परी 11 संघानं आणि 31 धावांचं असं लक्ष ठेवलंय ते रोनक 11 संघासमोर. जर जमेची बाजू परी संघाची जर कुठली असेल तर गोलंदाजी नक्कीच. आता रेसिंग मध्ये हॅलो. इथून मात्र जो संघ जिंकेल, जे 2 संघ जिंकलेले सेकंड राऊंड त्यांच्यामध्ये रेसिंग होईल. आणि जो संघ रेसिंग मध्ये जिंकेल क्रीजवरच रेसिंग होईल. जशी आपण धावतो तशी. आणि एक धाव बाजूच्या आपण रेषेवर घेऊयात. हा लाईनवर घेऊ. हा बाउंड्री वरून सर्कल पर्यंत. बाउंड्री वरून सर्कल पर्यंत खाली येऊन आमचे आयोजक तुम्हाला समजावतील. बॅट्समन लवकर पाठवा, वेळेचा अभाव आहे. आणि खाली आल्यावर आमचे आयोजक तुम्हाला समजावतील कुठून कुठे धावायचंय. जे 2 संघ जिंकलेत त्यांच्यामध्ये रेसिंग होईल आणि ज्यांच्यातील हरेल तो थेट खेळेल निहाल 11 संघासमोर. आणि जिंकेल तो डायरेक्ट मेगा फायनलचा सामना खेळेल. एकदा जोरदार टाळ्या वाजवा भारत प्रीमियर लीग साठी. धन्यवाद रुपेश. या खरं म्हणजे आपण इथं बसायला हवं. आपल्या वाणीने या सर्वांची मनं आपण जिंकायला हवी. पण आम्ही पार्ट टाइम इथं बसलोय. जेव्हा जिथे कमी तिथं मग आम्ही अशी आमची उक्ती करून ठेवली तुम्ही. तत्पूर्वी सामना सुरू करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. प्रदीप शेठ इथे बसलेले आपले. किती तुम्ही षटकार चौकार मारा. कोच अशोक भोईर तुम्ही या गोष्टीचे काळजीपूर्वक आम्ही तुम्हाला विनंती करतो की हा सामना लवकरात लवकर कसा आटपल हे तुम्ही पाहायचंय. भले तुम्ही तुमच्या फलंदाजाला सांगा बाबा बाहेर 2-4 वेळा बॉल फेकून दे बाउंड्रीच्या पलीकडे, एकदा 30 धावा पुऱ्या होऊ दे तरी चालते. पण सामना हा लवकर उरकला पाहिजे. आणि आता जर आपण विलंब केला आणि आता टाकलेला डिझेल जर संपला तर राहिलेल्या मॅचेस या उद्या खेळवल्या जातील याची नोंद घ्या. त्यामुळे जास्त वेळ टाइमपास न करता पंच आपण सुद्धा थोडी कृपया दक्षता घ्या. आतापर्यंत आपण खूप मोठं सहकार्य केलंय. असं सहकार्य आपल्याकडून अपेक्षित आहे. फक्त 1.25 तास आता डिझेल चालणार आहे. त्याच वेळेमध्ये पूर्ण करा आपण.
उत्तम गोलंदाजी, उत्तम सुजितची गोलंदाजी, नाविन्य जोखीव गोलंदाजी. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्याच्या उंचीचा पुरेपूर तो फायदा घेतोय, पुरेपूर चेंडूला उचळी देतोय आणि समोरील कुठलाही फलंदाज असेल तो नक्कीच कुठेतरी कमी पडतोय, कारण चेंडू त्याचा स्पीड हा कमी जास्त, आउट स्विंग लेग स्पिन दोन्ही प्रकारचं चांगलं स्विंग करतोय तो. आणि आता मात्र चेंडू जातो सीमारेषे लगत आणि काय होतोय पंच, षटकार. षटकार, सनसनाटी षटकार. प्रत्येक षटकामागे 10 धावेची सरासरी असताना मात्र पहिल्या चेंडूवर रुकेशच्या फलीतून निघालेला हा पहिलाच सनसनाटी षटकार. आणि अजून एक जर ह्या चेंडूवर जर षटकार मारला तर प्रदीप भोर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. तटस्थ गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो सुजित. उत्तम गोलंदाजी, कमबॅक केलंय सुजितनं, गोलंदाजानं कमबॅक केलंय. कारण क्रिकेटचा हा नियमच असा आहे की जर आपण मागचं जर धरून चाललो ना तर पुढे ते अवघड होतोय. त्यांनी मागचं धरून ठेवलं नाही, मागच्या चेंडूवर जरी षटकार मारला तरी पुढच्या चेंडूमध्ये त्यांनी कमबॅक केलंय, कुठंतरी आपल्या संघाला सावरण्याचं काम केलंय. आता मात्र पुरेपूर पॉइंट मधून कटवलं चेंडू. तीन तीन क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे होते, मात्र सनसनाटी चौकार मिळतोय. रोनक 11 संघाला धावसंख्या पोहोचते ती 10. पहिल्या षटकाची सरासरी काढण्यात आतापर्यंत यशस्वी ठरलाय तो रोनक संघ. 4 अजूनही 14 चेंडू आणि 21 धावेंची गरज. 14 चेंडू मध्ये 21 धावेंची गरज रोनक 11 संघाला. स्ट्राईकला येतो रुकेश आणि नॉन स्ट्राईकला येतो संदेश. उमेश नेहमीच सीमारेषेलगत आपलं क्षेत्ररक्षण करण्यात नाविन्यपूर्ण नाव कमवलेला आतापर्यंतचा उत्तम प्रतीचा क्षेत्ररक्षक हा उमेश एक सीमारेषेलगत एक चेंडू अडवण्याचं काम करतोय. फक्त 1 धावा जिथे 2 धावा मिळाल्या असत्या, परंतु आपल्या चपलाईनं मात्र 1च धावेवर थोपवतोय तो रोनक 11 संघाला. आतापर्यंत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा जमवल्यात त्या रोनक 11 संघानं. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा सुजित. उत्तम उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणार चेंडू पंच यांच्याकडून स्क्वेअर घोषित करतोय आणि या स्क्वेअरच्या अवांतरच्या धावसंख्येवरचं खातं उघडतं. संघाची धावसंख्या मात्र होते ती 12. पहिल्या चेंडू पहिले षटक माफ करा 11, पहिलं 12 एक धावून काढली ना. वाव, आता मात्र पहिलं षटक संपल्याचा पंचांकडून इशारा येतोय. 12 धावा जमवण्यात पहिलं टार्गेट पूर्ण करण्यात यशस्वी होतोय रोनक संघ. आणि आता अजूनही 19 धावेंची गरज आहे उर्वरित 12 चेंडू मध्ये. आणि खरी कसोटी लागणार आहे ती आता साईनाथ आणि विनू याची. विनूनी गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये उत्तम केली होती, या सामन्यामध्ये सुद्धा फलंदाजी अतिशय उत्तम केली होती ती विनूनं. आणि म्हणूनच कर्णधारानं त्याच्या हाती चेंडू सोपवून त्याला एक आश्वासक थाप त्याच्या पाठीवर दिले की ह्या सामन्यात जर आपल्याला कमबॅक करायचा असेल तर विनू तुला 4 ते 5 धावाच फक्त या षटकामध्ये द्यायच्यात. आणि शेवटच्या षटकामध्ये साईनाथसाठी कमीत कमी आपल्याला 12 ते 14 धावा ठेवायच्या आहेत. त्या विनायक फास्ट घ्या, फास्ट जरा. आपल्याकडे सव्वा तासच फक्त डिझेल आहे. सव्वा तासानंतर मग आपल्याला राहिलेले सामने उद्या खेळवायला लागतील. याची खोलन सर्व संघनायकांनी याची नोंद घ्यायची. जर आपल्याला आजच्या जर उरकायचे असतील तर आपण थोडं फास्ट खेळायला हवं. चला विनू गणेश सज्ज होतोय उजव्या हातानं. आणि पहिल्या चेंडूवर रुकेशला बाद करतोय. वैयक्तिक 11 धावसंख्येवर खेळणाऱ्या या फलंदाजाला वेणून आपल्या चक्रव्यूहात अडकवलंय आणि रोनक 11 संघाला एक हादरा मिळतोय तो रुकेशच्या स्वरूपात. पहिल्या 7 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा जमल्यात, 1 बाद 12. आणि आता मात्र फलंदाजीसाठी येतोय गाताडे, बारक्या गाताडे उर्फ मनोहर गाताडे यानं सायनाथचा झेल सोडला आणि एक धावसंख्येचा डोंगर उभं राहायला परिसंघाला एकरित्या अप्रत्यक्षरित्या मदत केली ते मनोहर गाताडे. आणि आता ती सल भरून काढण्याचं काम करतोय का ते आपल्याला पाहायचंय. तो मनोहर गाताडे अगदी 15 म्हणजे गोलंदाज आणि यष्टीरक्षक सोडला तर 13 क्षेत्ररक्षण असा व्यूहरचनेमध्ये अडकवतोय तो विनायक.
बोल त्रिफळाचित आणि बाद लगातार दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करतोय विनायक. खरंच विनायकचं आपण करू तेवढं कौतुक थोडंच आहे, कारण आज पहिला मातब्बर गोलंदाज होता सुजित, त्याला मात्र काही आपली कामगिरी चोख पार पडता आली नाहीये. त्यांनी 12 धावा दिल्या होत्या. मात्र आपला संघ हलाखीत असताना विनून उर्फ गणेश विनायकनं चेंडू आपल्या हाती घेतला. लगातार 2 चेंडूवर 2 फलंदाज उत्तम दर्जाचे फलंदाज बाद करून सुरेश ठाकूर यांच्याकडून बघा विनायक तुला 500 रुपयाचं, ह्या चेंडूवर जर तुम्ही विकेट घेतला तर तुला 500 रुपयाचं पारितोषिक. असे समालोचक कुठे सापडणार नाही की ते स्वतः इनाम लावतात. खरंच मी रुपेशचं कौतुक करतो की त्यांनी तुझ्यासाठी 500 रुपयाचं इनाम लावलंय विनायक. आणि ह्या चेंडूवर जर तू गडी बाद केलास तर रुपेश ठाकूर याच्याकडून तुला 500 रुपये मिळणार आहेत. पाहूया 500 रुपये विनायकच्या खिशात जातात की रुपेशच्या खिशामध्ये राहतात ते. पुन्हा एकदा सज्ज 10 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असताना आणि चेंडू जातोय सीमारेषे लगत. बघूया 500 रुपये मिळतात की. आणि डंग्या भाऊला काय दिसला नाही. डंग्या भाऊच्या डोल्यावर आली अंधारी आणि त्याचे फायदा झाला मात्र तो रोनक संघाला, नुकसान झाला विनायकचा. 2 धावा काढल्यात. जर ह्या चेंडूवर जर झेलबाद जर झाला असता तर मोठा हादरा बसला असता रोनक संघाला. लगातार 3रा गडी बाद झाला असता. विनायकचं कॉन्फिडन्स वाढलं असतं. असो नियतीच्या हातात नव्हतं, मात्र 2 धावेनं भर पडली होती रोनक संघाची. 14 धावा जमवल्यात. अजूनही 17 धावेंची गरज उर्वरित 9 चेंडू मध्ये. 9 चेंडू आणि 17 धावेचं समीकरण आलंय. एक तोला मध्य तोल मध्ये विजय पराजय. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय संतोष झुमारे यांचा सुपुत्र विनायक झुमारे. आपल्याला वाटलं नव्हतं एवढी चांगली गोलंदाजी करत असेल, परंतु ज्यांना ज्यांना प्रवीणने घडवलंय ते सर्व खेळाडू, त्याच्या हाताखालचे खेळाडू अगदी त्याच्या पावलावर पाऊल टाकून एक मानसिक दडपण घेऊन जो गोलंदाजी करतो, फलंदाजी करतो, तोच खरंच चमकतो. आणि त्याचं चमकण्याचं काय असेल कारण ते नक्कीच प्रवीण भोईरच्या हातून. आणि पुन्हा एकदा बाद. अशा प्रकारचे जर गोलंदाज या भातांमध्ये जन्माला आले किंवा घडवले गेले तर नक्कीच भातान संघ अजूनही ज्या अव्वल क्रमांकावर आहे त्या अजून वर जाईल. आणि पंचक्रोशी तालुका नाही तर रायगड पातळीवर सुद्धा अशा प्रकारचं नाव कमेल आणि त्याचं श्रेय नक्कीच भातान गावाला जात आहे. 5 चेंडू झाले ना. जर ह्या चेंडूवर विकेट घेतली तर रुपेश ठाकूर यांच्याकडे 200 रुपये. विनायक तुझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि आता फलंदाजीसाठी जातोय तो लक्ष्मण कुणाल डीजे ऑपरेटरचे प्रोप्रा सर्व आणि या नाईट मॅचचे सर्व ज्या घातन गावामध्ये आणि जर षटकार मारला तर दीपक भोईर यांच्याकडून 500 रुपये. बघा काय पारितोषिकांची इथं खैरात वाटली जाते. हेच तर खेळ आहे आणि हेच तर आपल्याला देणारे प्रोत्साहन आहे. आतापर्यंत ज्या नाईट मॅचेस भरवले जातात याचे खरे जर हो मग अगोदरच्या सामन्यामध्ये लक्ष्मणनी षटकार मारला म्हणूनच कर्णधारांनी त्याच्यावरती कामगिरी सोपवली. कारण 7 चेंडू मध्ये 17 धावांची गरज असताना लक्ष्मण सारखा मातब्बर खेळाडू मैदानात. आणि षटक संपण्याचा इशारा. खरंच अतिशय सुंदर गोलंदाजी, कौतुक करायला आवडलं याचं कौतुक. या जर कॅच सोडला नसता तर निर्धाव चेंडू असून 4 षटक घेतले असते. या षटकामध्ये त्यांनी 2 धावा देऊन 3 गडी बाद केलेत आणि तिन्ही अशा प्रकारचे गडी बाद केलेत. जमू नका तुम्ही अजिबात. असे खेळाडू बाद केलेत, फलंदाज बाद केलेत की ते खेळाडू अशा होते की कधीही कुठं सामना हा फिरवला असता. तर आता जर या क्षणी जर परिसंघानं जर सामना जिंकला तर त्याचा खरा जर सूत्रधार जर कोण असेल तर नक्कीच विनू असेल. कारण फलंदाजीमध्ये सुद्धा त्यांनी सुंदर कामगिरी केली होती आणि आता गोलंदाजीमध्ये सुद्धा आपली उत्तम कामगिरी केली. आणि आता परिसंघाचा हुकमी एक्का साईनाथ जर विजय मिळून दिला तरी तुझाच आणि पराजय मिळून दिला तर तुझाच. कारण सर्वस्व जर या संघाचा जर कोणी असेल तर साईनाथ डावखोरा फलंदाज राईट आर्म लेफ्ट आर्म मारा करतोय. समोर आहे तो सिद्धू. हा सुद्धा सिद्धूला बऱ्याच अवधीनंतर संदेशला बऱ्याच अवधीनंतर स्ट्राईक मिळाली आहे. आणि सर्व त्याची मदार ज्या ह्या संघाची मदार आहे ती संदेशवरती. बघूया संदेशनं पहिल्या सामन्यामध्ये चांगले उत्तुंग षटकार खेचले होते.
वाव, हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता आणि सुनील सत्य मात्र चेंडू अडवतोय. साईनाथ हा नेहमीच घाई करतो आणि त्याची घाई आजही त्यांनी दाखवली. आपण ज्याच्यावरती हे खेळाचं सूत्रच आहे, आपण ज्याच्यावरती जास्त मदार ठेवतो ना तोच हवेत असतो. याचं सूत्र आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहे. जो खेळाडूवर जास्त भार असतोय तो दडपणवाली खेळतोय. फलंदाजीमध्ये सुद्धा आपण पाहिल्यावर साईनाथवर दडपण होतोय, त्याचा पुरेपूर फायदा वेणून घेतला मात्र साईनाथ कमी पडला. वाव, सुंदर फटका, क्षेत्ररक्षक अचूक क्षेत्ररक्षण होतंय आणि आता मात्र बाद होतोय. क्षेत्ररक्षण त्या दर्जाचा होता. उमेश हा नामांकित क्षेत्ररक्षण म्हणून भातांमध्ये गणला जाईल. भातांच्या इतिहासामध्ये किती चेंडू राहिले बरं? 4 चेंडूमध्ये 16 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही 4 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. आणि मागच्या सामन्यामध्ये माफ करा 17 धावा झालेल्या आहेत, अजूनही 14 धावांची गरज आहे. बँजोवाले थोडंसं थांबा, काय होतं तिथेशी मग कटचा आवाज येत नाही. आणि आता तुम्ही पण दमले असाल, या इकडे थंडी लागत असेल तर आमच्या बाजूला येऊन बसा. सत्कार नंतर करू, पण ते वाजवतात ना तेव्हा थोडंसं डिस्टर्ब होतोय तिथे. 4 चेंडू 14 धावा. 4 चेंडू 14 धावा. गोलंदाज वर दडपणाखाली गोलंदाजी करतो, कारण समोरील जो फलंदाज आहे हा नंबर 1 रँकचा फलंदाज संदेश. मी म्हटलं होतो बघूया. आणि षटकार कोण हा होता आम्हाला तरी कळू द्या क्षेत्ररक्षकाचं नाव, की त्याच्या हातातून फुलपाखरू हा डायरेक्ट बाहेर गेलाय. हा, चिन्मय तात्रे चांगला क्षेत्ररक्षण आहे, परंतु थोडासा दडपणाखाली जसा सामना जवळ येतो तसं दडपण वाढतोय. हो, अगोदरची त्यांनी आपल्या गोलंदाजच्या जीवावर जी मॅच काढली, मात्र आता क्षेत्ररक्षण थोडंसं खराब केलंय. आता 3 चेंडू आणि 8 धावेची गरज. 3 चेंडू 8 धावा. समोरील फलंदाज हा अतिशय तडाखेबाज फलंदाज आहे. 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. या बा एक षटकार. 2 चेंडू 2 धावा. साईनाथ पाटील नंबर 1 रँक मधला हा खेळाडू अशा प्रकारची गोलंदाजी करेल. कदाचित कर्णधाराला सुद्धा याच्यावर विश्वास नसेल की आपण जो नौका गोलंदाज विनू आहे तो जर एवढ्या प्रकारची चांगली गोलंदाजी करू शकतो, परंतु नावाजलेला गोलंदाज अनुभवी गोलंदाज जर अशा प्रकारची गोलंदाजी जर करत असेल. मगाच्या मॅच सारखा परिस्थिती निर्माण झालेली. अरुण पाटील संघाची मॅच सुद्धा 2 चेंडू आणि 2 धावे आणि तशाच प्रकारची परिस्थिती आता उद्भवली आहे. ती रौनक 11 आणि परी 11 संघाची. गोलंदाजीसाठी पुन्हा सज्ज साईनाथ. बाद. आता मात्र पुन्हा अरुण पाटीलची आम्हाला आठवण येऊ लागलेली आहे की 2 चेंडूवर 2 धावा असताना अरुण पाटीलने किल्ला लढवला. 60 धावा केल्या 22 बॉल मध्ये. शेवटच्या अंतिम क्षणी विशाल गाताडेला 2 चेंडूवर 2 धावा करता आल्या नाही. आता सुद्धा सिद्धूने किल्ला लढवला आणि अंतिम 2 चेंडूवर 2 धावा चालू असताना आता एका चेंडूवर 2 धावा आल्यात. आणि आता मात्र प्रेक्षकांच्या बरोबर कर्णधार सर्व खेळाडूंच्या हृदयाचे ठोके ठक 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 वाढायला लागलेले आहेत. प्रणय, जर प्रणयने हा सामना जर जिंकला तर प्रणयला नक्की संघदार नाही, नवीन येईल तोच. चला उशीर करू नका. उशीर केला 1.25 तासामध्ये सामना काय रद्द होणार आहे. सचिन पोलीस पाटील आतापर्यंत चोरट्या धावा घेण्यात माहीर असलेला सचिन पोलीस पाटील दडपणाखाली उतरतोय. उगाच माझ्या हा भार सोपवलाय. मला माझ्या पाठीवर थाप पण नको ना नंतर मला शिव्या पण नको, परंतु कर्णधाराचा निर्णय तो आपल्याला मान्य करावाच लागेल. आणि त्याच्यामध्ये उद्या लग्न आहे, उद्या साखरपुडा आहे. जर चेहऱ्यावर जर ताजगी हवी असेल तर 1 बॉल मध्ये आपल्याला 2 धावा काढण्या आहेत, नाही तर उद्या आपला चेहरा बघण्यालायक होईल आणि त्याचं चित्रीकरण आम्ही नक्कीच तिथे साखरपुड्याला करू. आणि अपोजिट टीम सुद्धा सगळा असं काही खेळ चालू. एक दिवस गावासाठी, पण आज इथं जो तो जागतोय भावासाठी. बघूया आता अंतिम चेंडू. सगळ्या टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊया. कोण हिरो ठेवतोय या चेंडूचा? अरे
स्वतः 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 दीपक ठाकूर यांच्या 2 पायांच्या मधून गेलाय आणि 2 धावा पटकवल्या सचिन पाटील यानं. आता कुठं सचिन पाटील यांच्या चेहऱ्यावर जल्लोष आलाय तर नक्कीच दीपक ठाकूर यांच्या दोघांच्या पायाच्या मधून त्यांच्या चेंडू गेला. जर कदाचित चेंडू जर अडला असता तर एकच धाव मिळाली असती. टप्पा जरी पडला असता तरी पाय लागला नसता, परंतु सायनाथनं फुलटॉस दिलाय. ज्या मी खरंच सचिनचा कौतुक करतोय, त्याच्याकडे वेळ नाही. सकाळी 7 वा 7:30 जाणारा माणूस संध्याकाळी 8ला येतोय आणि अशा मोकळ्याच्या क्षणी तो चेंडू काढतोय.